एकदा एक वकील आले, येता क्षणीच मशिदी गेले, साईनाथांचे दर्शन घेतले, पाय वंदिले तयांचे, सवेच मग देऊन दक्षिणा, बैसले बाजूस वकील तत्क्षण, तेथे चालल्या साई संभाषण, आदर श्रवण उपजला, बाबा तव तिकडे मुख फिरविती, वकिलांस अनुलक्षून वदती, बोलते वर्मी जाऊन खोचती, वकील पावती अनुताप, लोक तरी हो लबाड किती, पाया पडती दक्षिणाही अर्पिती, आणिक आतून शिव्याही देती, काय चमत्कृती सांगावी, ऐकून हे वकील स्वस्थ राहिले, की ते निजांतरी पूर्ण उमजले, उद्गार अन्वर्थ हे तया पटले, तात्पर्य ठसले मनासी, पुढे जेव्हा ते वाड्यात गेले, दीक्षिता लागी कथिते झाले, की जे बाबा लावूनी बोलले, सार्थची वहिले ते सर्व, येताच मजवर झाडीला ताशेरा, तो मज केवळ दिधला इशारा, कुणाची थट्टा निंदादी प्रकारा, देईन थारा अंतरी, शरीर प्रकृती होऊनी अस्वस्थ, मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त, राहिले रजेवर येथे स्वस्थ, आपुली प्रकृत सुधरावया, वकिलांच्या खोलीत असता, मुन्सफा संबंधे निघाल्या वार्ता, अर्थोअर्थी संबंध नसता, उहापोहता चालली, औषधा वीण या शरीरापदा, टळतील का लागता साईंच्या नादा, पावले जे मुन्सफीचे पदा, तया हा धंदा साजे का, ऐसी तयांची निंदा चालता, चालली साईंची उपहासता, मीही तयातची होतो अंशता, तिची अनुचितता दर्शविली, ताशेरा नव्हे हा अनुग्रह, व्यर्थ कुणाचा उहापोह, उपहास निंदादी कुत्सित संग्रह, असत परिग्रह वर्जावा, आणिक एक हे प्रत्यंतर, असता 100 कोसांचे अंतर, साई जाणे सर्वाभ्यंतर, खरे अंतर्ज्ञानी ते, आणिक एक झाला निवाड, असोत मध्ये पर्वत पहाड, काही न साईंच्या दृष्टी आड, गुप्तही उघड त्या सर्व, असो पुढे तेव्हापासूनी, केला निश्चय वकिलांनी, अतःपर निंदा दुरुक्ती वचनी, खडा कानी लाविला, आपण काहीही कुठेही करिता, येईन साईंची दृष्टी चुकविता, ये विषयी जाहली निश्चितता, असत्कार्यार्थता विराली, उदेली सत्कार्य जागरूकता, मागे पुढे साई सन्निधता, समर्थ कोण तया वंचिता, निर्धार चित्ता हा ठसला, पाहू जाता या कथेसी, संबंध जरी त्या वकिलासी, तरी ती सर्वार्थी आणि सर्वांशी, बोधक सर्वांशी सारिखी,